गणेश वाघ म्हटलं, इथं आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा माझा परिचय गणेश वाघ यांच्याशी झालेला होता. माझे मित्र ॲडिशनल SP सूरज गुरव गणेश वाघ यांच्याशी परिचय झालेला होता. आणि त्या दिवसापासून आजपर्यंत जवळपास 2 वर्ष झाले. या 2 वर्षामध्ये अनेक वेगवेगळ्या विषयांवर त्यांच्याशी चिंतन झालं, मंथन झालं. वेगवेगळ्या विषयांवरती विश्वासानं काही विषय शेअर केले जायचे आणि ते विश्वासानं अत्यंत विश्वासानं त्या पद्धतीनं कुठल्याही गोष्टीचं ते न होता चांगल्या पद्धतीनं ते प्रसिद्ध पण व्हायचे. आणि अनेक विषयांमध्ये सुद्धा गणेश वाघ यांची मॅच्युरिटी दिसलेली होती. लोकमतमधला त्यांचा अनुभव, तरुण भारतचा अनुभव, जनशक्तीचा अनुभव आणि आता विशेष अंकामध्ये सुद्धा पत्रकारितेमध्ये त्यांच्या शब्दाची जी धार आहे, लेखणीची जी धार आहे, ही धार वेगवेगळ्या विषयांवरती आपण पाहिलेली आहे. विशेषतः क्राईम रिपोर्टर म्हणून त्यांचा माझा खूप चांगल्या पद्धतीचा संवाद आहे. मग धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव आणि अहिल्यानगर या 5 जिल्ह्यांमधल्या सगळ्या ज्या बातम्या आहेत त्या ते कव्हर करतात. नेटवर्क खूप फास्ट आहे, म्हणजे अगदी बोलता बोलता ते टायपिंग, त्यांचं टायपिंगचं स्पीड संजय एवढं फास्ट आहे, पटपट 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 ते आवाज येत असतो सगळा त्यांच्या घरामध्ये बसल्यानंतर. आणि शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही असं छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलेलं आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. अशा पद्धतीने सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला सांगितलेलं आहे. तर या विषयावरती तुम्ही सुरुवात केलेली आहे. ज्यावेळी तरुण भारत नंतर काय करायचं हा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळी पण ते म्हटलेलं की सर मी वेगवेगळ्या विषयांवरती अशा पद्धतीने उद्बोधन किंवा माझं जे पत्रकारितेचं ज्ञान आहे ते देण्याचा नक्कीच मी प्रयत्न करेन. आणि सगळ्यात महत्त्वाचं नाना पाटील सर त्यांनी कुठल्या विषयाला जर हात घातला असेल तो शिक्षणासाठी दिला. ज्या क्षेत्राशी तुम्ही संबंधित आहात खूप चांगल्या पद्धतीने याच्यावर लिहिता येतं, अनेकांची मतं व्यक्त करता येतात. तर याची मी तुमचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की या विषयावर तुम्ही विशेषांक काढत आहात. लोकांचं दर्पण आणि लोकांचं दिग्दर्शन करण्याचं काम करता तुम्ही. 1780ला सर ऑगस्ट हिकी यांनी पहिला बंगाल गॅझेट नावाचं पहिलं वर्तमानपत्र भारतामध्ये काढलेलं होतं. त्यानंतर 6 जानेवारी 1832ला बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण, 1840ला दिग्दर्शन आणि त्यावेळीपासूनचा सगळा जो प्रवास आहे पत्रकारितेचा तो प्रवास उज्ज्वल आहे. आणि या उज्ज्वल पत्रकारितेमध्ये गणेश वाघ यांनी आपलं महत्त्वाचं आपल्या व्यक्तिमत्वाची छाप उमटवलेली आहे. मी त्यांना म्हणत होतो आता नाना पाटील सरांनी त्यांना की आम्हाला कशाला बोलायला होतं, ते खूप मोठे मोठे दिग्गज लोक आहेत ज्यांनी पत्रकारितेला होऊन घेतलेलं आहे, ज्यांचं आयुष्य त्याच्यामध्ये गेलेलं आहे. या लोकांचं मार्गदर्शन आपलं ऐकाय तरी सुद्धा ती म्हणते की सर 2 मिनिटं बोला. त्या अनुषंगाने मी गणेश वाघ यांना मी मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो की तुम्हाला जे जे तुम्ही योजाल त्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला यश मिळेल. अनंत आमची इच्छाशक्ती, अनंत आमची ध्येय या पद्धतीने तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये यश मिळेल. आणि एक मिडास टच म्हणतात, मिडास टच, तो मिडास टच नक्कीच गणेश वाघ यांच्या व्यक्तिमत्वामध्ये आहे. उत्तरोत्तर हे भरत जावं अशा पद्धतीच्या शुभेच्छा देतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.